एकतर तो मंत्र कसा निर्माण केला, कोणत्या कोणत्या मुखातून निर्माण केला, ओम कोणत्या मुखातून निर्माण केला, कोणतं अक्षर कोणत्या मुखातून निर्माण झालं, न म शी वा य हे जे 5 अक्षर आहेत हे कसे कसे निर्माण केलेत मी काल तुम्हाला सांगितलं मायबाप. एका एका अक्षरामध्ये न मध्ये कोणती देवता आहे, म मध्ये कोणती देवता आहे, शी मध्ये कोणती देवता आहे, य मध्ये कोणती देवता आहे, ओम मध्ये कोणती देवता आहे, किती अक्षर आहेत, हे सगळी माहिती सगळी कल्पना मी तुम्हाला काल दिली माईबाप. पण त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप कसं करावा, त्यानंतर जप करत असताना माळीमध्ये किती मणी असावे, हा काल मी बोलून गेलो आहे. पण कालची आठवण तुम्हाला करून देतो की आपण थांबलो तरी कुठे कथा करत असताना, हां कारण काल टायमाच्या आधारे आपला विषय पूर्ण झाला नव्हता. हां म्हणून किती 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 मण्याची माळ असावी, कोणत्या मण्याची माळ असावी, कोणता मणी किती फळ देऊन जातोय, हे सगळा कालचा इतिहास आहे माईबाप. पण त्यानंतर कोणत्या दिशेकडं तोंड करून काय काय फळ प्राप्त होतं, हाही कधीचा विषय आहे, हा कालचा विषय माईबाप. हां मग पूर्वेकडे तोंड करून काय फळ मिळेल, पश्चिमेकडे तोंड करून कोणतं फळ प्राप्त होतं, दक्षिणेकडे तोंड करून कोणतं फळ प्राप्त होतं, त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून काय फळ प्राप्त होतं, हे काल विषय सुंदर गोड विषय जपविधान आणि लिंग पुराणातला हा विषय होता मायबाप. आणि आजही थोडं मी 5-10 मिनटं लिंग पुराणामध्येच राहणार आहे आणि त्यानंतर परत आपण शिवमहापुराण पाहण्याचा प्रयत्न करू. हर 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 हर. म्हणून हे लिंग पुराण एक सांगतं मायबाप, जेवढे म्हणून जगामध्ये अनुष्ठान आहेत, साधन आहेत, हां जेवढे अनुष्ठान आहेत, पण त्या अनुष्ठानामध्ये सर्व शस्त्र सर्व जगात उत्तम असणारं मायबाप एक अनुष्ठान म्हटलं गेलं, त्याला जप यज्ञ म्हटलं गेलं. हां यज्ञदान असेल, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, अनेक दान असेल मायबाप, हे सर्व सुद्धा जपयज्ञ, ज्ञानदान, अन्नदान, यज्ञ, तप, साधना या सर्व गोष्टी सुद्धा जपयज्ञाची बरोबरी करू शकणार नाही मायबाप. या कलियुगामध्ये जपयज्ञ एवढा अलौकिक सांगितला आहे की तिथे ज्ञान सुद्धा कमी पडत आहे. अन्नदान, यज्ञ, कर्म अनेक जे म्हणून अनुष्ठान आहे मायबाप, या सर्व अनुष्ठान सुद्धा जपयज्ञापुढे कमी आहे. एवढं संकीर्तन, एवढं नामसंकीर्तन, एवढं जप त्या ठिकाणी अलौकिक सांगितलं गेलं आहे. हे लिंग पुराण आहे. मी 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 अनेक पुरावे तुमच्या समोर मांडले, लिंग पुराणातले मांडले, स्कंद पुराणातले मांडेल, शिवमहापुराणातले मांडेल, त्यानंतर श्रीमद भागवत कथेतले मांडेल. मायबाप प्रत्येक पुराणानं फक्त कथा चरित्र सांगितली असेल, पण शेवट अंत माणसाला भजनच करावं लागेल, जप करावं लागेल, नामसंकीर्तन करावं लागेल, हाच विषय सांगितला आहे. अरे श्रीमद भागवत कथेचाही अलौकिक श्लोक आहे. जर तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली असेल तर, यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक लोक केशव कीर्तनात. ऐका मायबाप, श्रीमद भागवत काय सांगतोय आपल्याला की यत्फलं नास्ति तपसान योगेन समाधिना, की ना योगानं जे मिळत नाही मायबाप, तपानं जे मिळत नाहीये, हां
तो तात्काळ जो हरी या कलियुगामध्ये तपानं प्राप्त होत नाही, योगानं प्राप्त होत नाही, साधनानं प्राप्त होत नाही, तोच माझा भगवान या कलियुगामध्ये तत्फलम लभते सम्यकलो केशव कीर्तनात. सर्वात महत्वाचं सांगितलं मायबाप की या योगामध्ये ज्या भगवंताला, ज्या भोलेनाथाला प्राप्त करायचं असेल ना मायबाप, जो योगानं प्राप्त होत नाही, समाधीनं प्राप्त होत नाही, अन्य कोणत्या साधनाने या योगामध्ये, या कलियुगामध्ये प्राप्त होणार नाही, तोच माझा ईश्वर, तोच माझा भोलेनाथ प्राप्त करायचा असेल तर फक्त त्याचा जप करा. ओम नमः शिवाय.